नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह स्टडी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो बघा, आपण आरोग्य सेवक 40% आणि 50% यांचे तांत्रिक प्रश्न, टेक्निकल प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मित्रांनो सर्व प्रश्न हे या ठिकाणी IBPSने जो काय आपल्याला पॅटर्न दिलेला आहे तो त्याच्यानुसार मित्रांनो असणार आहे. वारंवार माझं सांगणं आहे की मित्रांनो IBPS पॅटर्नचा या ठिकाणी तुम्ही जो काय पोर्शन दिला त्याचा जरूर फॉलो करा. बघा, एकदा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला जो काय टेक्निकल घटक दिलेला आहे आपल्याला आरोग्य सेवकचा, तो काय काय त्याच्यामध्ये काय काय घटक असणार आहेत, तांत्रिकमध्ये कोणकोणते विषय असणार आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हे जर मित्रांनो या स्लाईडची स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, गुरुत्वाकर्षण वगैरे मी काय सगळं बसत नाही या ठिकाणी, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि या ठिकाणी बघा दोन प्रश्न किंवा दोन प्रश्न तुम्हाला दिसते ते काय आहे तर मित्रांनो अंदाजित प्रश्न आहेत. तिकडे अंदाजित प्रश्न या ठिकाणी ते येऊ शकतात, म्हणून आपण या ठिकाणी ते दिलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो तुमचा अभ्यास सुद्धा आता या दृष्टीनं असला पाहिजे. वेळोवेळी माझं हेच सांगणं आहे. त्याला जास्त वेळ करा तर मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरू करा. बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी 3 घटकाचं पुन्हा एकदा सांगतो. बघा, या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन, त्याचप्रमाणे पर्यावरण व्यवस्थापन आणि अवकाश मोहीम हे 3 घटक मित्रांनो तुम्ही चालू घडामोडीचा मित्रांनो अभ्यास करत असेल त्या धरून त्याला प्रश्न येण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत TCSने जे काही आपली एक्झाम घेतली होती त्याच्यामध्ये त्यांनी त्या चालू घडामोडी या ठिकाणी त्यांनी फोकस केलेला आहे. IBPS पण त्या ठिकाणी ते तसं करू शकते, म्हणून आपण या ठिकाणी ते करायचं आहे. बघा, आपण ओळख सूक्ष्मजीवशास्त्र ह्याच्यापासून या ठिकाणी सुरू करतो. ह्याचा आपण या ठिकाणी 5 प्रश्नाचं वेटेज या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, प्रश्न वाचून घ्या एकदा. आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवांशी संबंधित विकरे, प्रथिने, उपयोजित अनुवंशशास्त्र, रेणुकीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला काय म्हटलं जातं. बघा, एखादी दुसरी व्याख्या जर आली तर तुम्हाला मित्रांनो ती आली पाहिजे. एखादी दुसरी व्याख्या आली तर एक सोपी आणि एक थोडीफार या ठिकाणी डिफिकल्टी येऊ शकते. बघा, या ठिकाणी ओळख सूक्ष्मजीवशास्त्र हा आपल्याला टॉपिक आहे. त्याच्यामध्ये बघा, हे सूक्ष्मजीवशास्त्राशी संबंधित विकरे, प्रथिने, अनुवंशशास्त्र, रेणुकीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास मित्रांनो या सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये या ठिकाणी केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्याला बरोबर सांगता येतं. पुढचा प्रश्न पाहू. बघा, सूक्ष्मजीवाच्या मदतीने कोणते उत्पादने ही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. बघा, अन्न, धातू, कापड पाहिजे तिथं आणि शेती. सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये कोणते उत्पादने मोठ्या प्रमाणात घेतली जातात मित्रांनो हा लॉजिकल लेवलचा या ठिकाणी प्रश्न आहे. बघा, सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे याच्या मदतीने सूक्ष्मजीवाच्या मदतीने आपल्याला या ठिकाणी अन्न, वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्न आहेत ते या ठिकाणी ते बनवल्याचं लॉजिकल लेवलचा या ठिकाणी प्रश्न आहे. बऱ्याच जणांना मित्रांनो धातू वगैरे वाटू शकेल, पण नाही, त्याचं उत्तर हे अन्न म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येते. पुढचा प्रश्न बघा, प्रोबायोटिक्स या प्रकारच्या पदार्थात कोणते जीवाणू घातलेले असतात. बघा, लॅक्टोबॅसिलस, ॲसिडोबॅक्टेरिया, ॲक्विफिसी आणि बॅक्टेरियाइटिस. तर मित्रांनो हे जे उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ऑप्शन क्रमांक 1 प्रोबायोटिक्समध्ये लॅक्टोबॅसिलस हे या ठिकाणी ते जीवाणू या ठिकाणी घातलेले असतात. ऑप्शन क्रमांक 1 हे मित्रांनो बरोबर आहे. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा, एका दुसरा प्रश्न, गटात न बसणारा शब्द, सहसंबंध ओळखा. हे प्रश्न मित्रांनो येत आहेत. जास्तीत जास्त असे प्रश्न मित्रांनो IBPS तयार करत आहे. TCSचं प्रमाण थोडं फार कमी आहे, पण मित्रांनो IBPS गटात न बसणारा आणि सहसंबंध ओळखा. सहसंबंधाचे पुढे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला येतीलच, किंवा पाठीमागच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण तो पॅटर्न या ठिकाणी तो ॲड केलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर नवीन असाल तर मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्ही आमचे व्हिडिओ जे जुने व्हिडिओ आहेत IBPS पॅटर्नप्रमाणे त्यांनी जो काही घटक दिलेला आहे त्याच्यापासून नंतर आपण टाकलेला आहे. 100+ मित्रांनो आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ बनवून तयार आहेत. ते एकदा पाहून घ्या. बघा, ऑप्शन वाचून घ्या एकदा. तर ऑप्शन पहा, सॅक्टिनोमायसेटिस, स्ट्रेप्टोमायसिस, नॉकॉर्डिया आणि ईस्ट. बघा, ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपल्याला 4 सांगता येईल. ईस्ट सांगता येईल. बघा, ईस्ट का तर ईस्ट काय तर इतर सर्व जे आहेत तर मित्रांनो ही इतर सर्व ही कवकाची उदाहरणं आहेत. ते म्हणजे त्या कवकामध्ये काय तर कवकामध्ये कचऱ्यामध्ये जी रबराची विघटन करण्याची क्षमता याच्यामध्ये असते. ईस्टमध्ये मात्र ती नसते. ईस्ट हा या ठिकाणी तो वेगळा घटक आहे. पिठामध्ये जो जाळीदार पाव वगैरे बनतात बघा, त्याच्यामध्ये मित्रांनो हा ईस्ट या ठिकाणी त्याचा या ठिकाणी वापर केला जातो. त्यामुळे ईस्ट हा वेगळा घटक आहे. हा तो कवकाचा संबंध आहे. त्यामुळे बाकीची ही स्ट्रेप्टोमायसिस, नॉकॉर्डिया, सॅक्टिनोमायसिटिस हे सर्व काय कवकामधील कचऱ्याचे विघटन करण्याची क्षमता असणारे घटक आहे. त्यामुळे ईस्ट हा वेगळा घटक सांगता येतो. पुढचा शब्द बघा, पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी सल्फ्युरिक आम्ल व ऊर्जा स्त्रोत म्हणून वापरणारा जीवाणू कोणता. बघा, ॲसिडोबॅसिलस, फेरो ऑक्सिडन्स, सॅक्रोमायसिस सेरेमेसी, केफिर, ॲस्परजिलस ओरायझी आणि यापैकी नाही. बघा, हे शब्द थोडेफार तुम्हाला या ठिकाणी अवघड वाटू शकतात, पण सूक्ष्मजीवशास्त्र ही सूक्ष्मजीवांची नावं आहेत. त्यामुळे मित्रांनो हा थोडाफार घटक आपल्याला हा वेगळा सांगता येईल. त्यामुळे एखादा दुसरा प्रश्न जर आला तर अशा प्रश्नाची तुम्हाला सवय व्हावी म्हणून आपण त्या ठिकाणी ते दिलेलं आहे. तर बघा, ह्याचं उत्तर आहे मित्रांनो
ऑप्शन क्रमांक 1 ॲसिडोबॅसिलस फेरोऑक्सिडन्स ॲसिडोबॅसिलस फेरोबॅक्टेरियम ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्याला या ठिकाणी वेगळं सांगता येतं. पुढचा प्रश्न बघा, आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी आपण हा घटक घेतलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी 5 प्रश्न घेतलेले आहेत, पण 5 प्रश्न या ठिकाणी येणार नाहीत, इथं फक्त आपण घेतलेले आहेत. पण एका दुसरा येईल, 1 तर 100% येईल, आला तर जास्तीत जास्त 2 येईल. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन मित्रांनो या ठिकाणी दुर्लक्ष करू नका. अभ्यास कसा करायचा आहे तर चालू घडामोडी रिलेट करायचा आहे. आपत्ती कुठे झालेली आहे, कोणत्या राज्यात झालेलं आहे, कोणत्या ठिकाणी, त्यासाठी कोणतं ऑपरेशन त्या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे, ही माहिती मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. बघा प्रश्न पहा, पर्यावरणातील साधनसंपत्तीचा आपल्या विकासासाठी उपयोग करताना देखील पर्यावरणाला पोहोचवते. यातून अचानक व मानवाच्या नकळत काही आपत्ती ओढवतात, त्यांना कोणती आपत्ती म्हणतात. बघा यापैकी लॉजिकल लेवलच्या या ठिकाणी आपण हा प्रश्न घेतलेला आहे. प्रश्न मोठा आहे, पण मित्रांनो थोडंफार जर तुम्ही लॉजिक लावलं तर मित्रांनो ते तुम्हाला त्या उत्तरापर्यंत पोहोचता येईल. बघा उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं या ठिकाणी सांगतो मी. का पर्यावरणातील साधनसंपत्तीचा आपल्या हितासाठी, बघा आपल्या हितामध्ये कोण करत असतो तर मानव आपल्या हितासाठी किंवा आपल्या विकासासाठी त्याचा वापर करत असतो. उपयोग करताना देखील पर्यावरण हानी पोहोचवतो. बघा मानव पर्यावरण हानी पोहोचवतो, म्हणून ती या ठिकाणी कोणत्या प्रकारची आपत्ती झाली तर नैसर्गिक होऊ शकत नाही. दहशतवाद कारवाईचा काय संबंध नाही यापैकी नाही, तर ते या ठिकाणी मानव निर्मित आपत्ती या ठिकाणी होऊ शकते. बघा IBPSचा पॅटर्न आहे की बघा लॉजिकल लेवलचे प्रश्न, तुमचा तो भाग किती या ठिकाणी तो डेव्हलप झालेला आहे हे त्यांना या ठिकाणी असं त्यांना पाहायचं असेल. त्यामुळे मित्रांनो त्यांनी असा हा पर्यावरण व्यवस्थापन किंवा आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी ते तयार करू शकतात. पुढचा प्रश्न बघा, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात. असं बघा हे डायरेक्ट याला का लॉजिक वगैरे काय आवश्यकता नाही, डायरेक्ट तुम्हाला हे उत्तर या ठिकाणी ते मिळू शकतं. बघा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष या ठिकाणी मुख्यमंत्री असतात आणि देशाचे म्हणजे का केंद्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे या ठिकाणी पंतप्रधान असतात. हे पण तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, वाहतूक दळणवळण व्यवस्था कोलमडणे हे परिणाम कोणत्या समस्येमुळे निर्मिती होते. तर बघा सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय व्यवस्थापकीय. बघा पुन्हा एकदा आपण या ठिकाणी लॉजिकल लेवलचा या ठिकाणी हा प्रश्न घेतलेला आहे, तर तुम्हाला मित्रांनो ह्याचं उत्तर आलं पाहिजे. तर मित्रांनो ह्याचं उत्तर मला सांगता येईल आला ऑप्शन क्रमांक 3 पर्यावरण. बघा वाहतूक दळणवळण व्यवस्था कोलमडणे हे कोणत्या प्रकारचे पासून समस्या होते तर पर्यावरण विषय या ठिकाणी ती समस्या निर्माण होते. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, सहसंबंध ओळखा. पाठीमागे मी सांगितल्याप्रमाणे गटात न बसणारा किंवा सहसंबंध ओळखा असे प्रश्न येऊ शकतात, किंवा हे दोन्हीसुद्धा प्रश्न या ठिकाणी किंवा असे हा पॅटर्न हा तुम्हाला या ठिकाणी तो एक्झामला पाहायला मिळू शकतो. बघा आपत्तीपूर्व म्हणजे काय तर पूर्व तयारी व इशारा हे आपल्याला कळतंच. आणि आपत्तीनंतर काय करायचं. बघा आपत्तीनंतर केरळ आणि आसाम तर येणार आहे का तर नाही येणार. बघा केरळ आणि आसाममध्ये आपत्ती होते, पण ही आपत्तीनंतरच काय नाही, त्यामुळे ही इलिमिनेट करून टाका, ते नाही येणार नाही. हेतुपुरस्सर आपत्तीनंतर हेतुपुरस्सर ते पण नाही काय येणार. आणि भूवर्गीय भूशास्त्रीय आपत्ती ते पण नाही येणार. राहतं काय तर पुनरुत्थान आणि पूर्ववर्तता म्हणजे आपत्तीनंतर ही जी पुनरुत्थापन आणि पूर्ववर्तता हे मित्रांनो करणं गरजेचं आहे. आपत्तीनंतर जी काही कार्यवाही करायची असते शासनाला किंवा आपल्याला ते मित्रांनो ते आपण सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, गटात न बसणारा शब्द ओळखा. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी तो ॲड केलेला आहे. बघा हा प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा तुमचं लॉजिक किती प्रमाणात डेव्हलप झालेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते. त्यामुळे हे जर उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. गटात न बसणारा शब्द दहशतवाद, मधमाशीचा देश, बालकामगार आणि युद्ध. तर मित्रांनो 10व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा बरेच विद्यार्थी मित्र आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये उत्तर देतात, ते चांगलं वाटते ते बघून, कारण ते आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे आहेत. बघा माझं पण या ठिकाणी एखाद दुसरा प्रश्न या ठिकाणी चुकू शकतो सांगताना किंवा सांगण्याच्या ओघात ऑप्शनमध्ये थोडंफार होऊ शकते, त्यामुळे तुम्ही समजून गेले अशा आहे. तर काय चुकलं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी ते सांगायचं आहे, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांसुद्धा या ठिकाणी ते फायदा होईल. पुढे भिंग व त्याचे उपयोग या ठिकाणी 5 प्रश्न. तर बघा प्रश्न पहा, कोणत्या भिंगाचे नाभीय अंतर या ठिकाणी धन असते म्हणून या ठिकाणी विचारलेला आहे. फॅक्च्युअल डेटा संदर्भात प्रश्न आहे. कोणत्या भिंगाचे विचारले प्रश्न व्यवस्थित वाचायला. भिंगाचे नाभीय अंतर धन असते. कोणत्या भिंगाचे. भिंग आणि आरसा हे दोन वेगळे घटक आहेत. त्याच्यापैकी आपल्याला भिंगाचं विचारलं आहे. बघा ऑप्शन पहा, बहिर्गोल, अंतर्गोल, विशालन यापैकी नाही. तर विशालांतर येत नाही यापैकी पण नाही. तर मित्रांनो हे जो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर या ठिकाणी धन असते. मग आरशाचं काय तर बघा, आंतरवक्र आरसा म्हणजेच काय कॉन्केव्ह मिरर याचे नाभीय अंतर ऋण असते. आंतरवक्र आरसा म्हणजे कॉन्केव्ह मिरर याचे नाभीय अंतर या ठिकाणी निगेटिव्ह ऋण असते. तर बहिर्वक्र आरसा याचे नाभीय म्हणजे बहिर्वक्र आरसा म्हणजे काय तर कॉन्व्हेक्स मिरर याचे नाभीय अंतर या ठिकाणी धन असते. हे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा, इंग्लिश नाव लक्षात ठेवा.
भिंग आणि आरसा ही दोन वेगवेगळ्या या ठिकाणी त्या संदर्भात सहित किंवा त्या वेगवेगळ्या घटना आहेत. आरसा आणि भिंग. तर पुन्हा सांगतो, अंतर्वक्र आरशाचे कॉन्केव मिररचे नाभी अंतर ऋण असते आणि बहिर्वक्र आरशाचे नाभी अंतर या ठिकाणी धन पॉझिटिव्ह असते. तर आपल्या भिंगाचं विचारलं या ठिकाणी, तर भिंगाचे नाभी अंतर या ठिकाणी धन असलेलं अंतर म्हणजे ते बहिर्गोल आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या भिंगामुळे होणारे विशालन नेहमी धन असते? बघा, नेहमीच धन असते ते. बहिर्गोल, अंतर्गोल, विशालन आणि यापैकी नाही. तर मित्रांनो, हे जे उत्तर आहे अंतर्गोल भिंगामुळे होणारे विशालन नेहमी आपल्याला धन सांगता येते. अंतर्गोल. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न, निरोगी डोळ्यासाठी सुस्पष्ट लघुत्तम अंतर किती असते? बघा, हा बऱ्याच वेळा प्रश्नसुद्धा या ठिकाणी विचारून झालेला आहे, त्यामुळे जो उत्तर तुम्ही मला डायरेक्ट सांगितलं चालतं, पण मी या ठिकाणी सांगून देतो. तर मित्रांनो, हे जो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. निरोगी डोळ्यासाठी सुस्पष्ट लघुत्तम अंतर या ठिकाणी 25 सेंटीमीटर या ठिकाणी असते. पुढचा प्रश्न, 2.3D शक्ती भिंगाचे नाभी अंतर या ठिकाणी किती असते? बघा, एखादा दुसरा प्रश्न गणितीय लेवलचा या ठिकाणी तो प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. याचं उत्तर तुम्ही आता आपल्याला गणित येतील का नाही या ठिकाणी एक्झॅक्टली सांगू शकत नाही, पण एक जरी प्रश्न आला तर मित्रांनो ते सूत्र वगैरे लक्षात ठेवावं लागतात, पण ते काय मी आपण या ठिकाणी सांगत नाही तुम्हाला ते करा, कारण बरंच या ठिकाणी ते कन्फ्युजन तुमचं होईल. म्हणून ते प्रश्न असा लॉजिकल तुम्ही या ठिकाणी येत असेल तर सोडवा, पण सोडवाच, कारण आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, सर्व प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे आहेत. तर मित्रांनो, हे जो उत्तर या ठिकाणी सांगतो, डायरेक्ट उत्तर सांगतो मी. ऑप्शन क्रमांक 2, 40 सेंटीमीटर ते 0.4 मीटर. ऑप्शन क्रमांक 2. गणित एका दुसरा येईल, पण जास्त पॅनिक होऊ नका त्यासाठी. एका गणितासाठी भरपूर या ठिकाणी डेटा करावा लागतो, त्यामुळे नाही केलं तर या ठिकाणी ते चालतं. असे कोणते भिंग ज्यामुळे विशालन नेहमी एकापेक्षा कमी असतो? बहिर्गोल भिंग, अंतर्गोल भिंग, संयुक्त सूक्ष्मदर्शी आणि खगोलीय दूरदर्शक. तर ते कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, अंतर्गोली भिंग. त्याचे विशालन नेहमी एकापेक्षा कमी असते. बघा, या ठिकाणी एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, पण या ठिकाणी वेळेची कमतरता आहे. एक्सप्लेनेशन भिंगा जर देत बसलो तर आपला एकच ह्या भिंगा या ठिकाणी 20-30 मिनटं जातील. तर ते काय नाही, फक्त तुमच्या समोर जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला मिळावेत वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणून आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहे. एक्सप्लेनेशन करायचं तर ते वेळ नाही आहे, कारण एक्झाम आपल्या या ठिकाणी जवळ आलेली आहे, त्यामुळे ते तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट प्रश्न सांगून उत्तर सांगितलं त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सोयीस्कर जाईल. पुढचा प्रश्न बघा, TCSने विचारले सुद्धा 5 प्रश्न आपण या ठिकाणी ते ॲड केलेले आहेत, कारण TCSने विचारलेले प्रश्नसुद्धा या ठिकाणी येऊ शकतात. एखादा जर प्रश्न आला, कारण ते आलं तर या ठिकाणी चुकायला नको. बघा, बाकी पाठीमागच्या जर तुम्ही आमचे व्हिडिओ पाहिले तर त्याच्यामध्ये आपण TCSने विचारले आतापर्यंत सर्व प्रश्न, विज्ञानचे असू देत, पर्यावरणाचे असू देत, किंवा ते आपत्ती किंवा ह्याचे कुठले अवकाश मोहीम, स्पेस मिशन, याचे सर्व प्रश्न या ठिकाणी ते 1-2 व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर केले आहेत. तलाठीला आलेले बाकी सर्व प्रश्न या ठिकाणी ते ॲड केलेले आहेत. बघा, प्रश्न पहा, बायोगॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू सर्वाधिक प्रमाणात अस्तित्वात असतो? बायोगॅसमध्ये विचारले मिथेन, ब्युटेन, प्रोपेन आणि हेक्झेन. बघा, हेक्झेन तर काय येणार नाही, त्यामुळे हेक्झेन तुम्ही या ठिकाणी स्किप करून टाका. हेक्झेन येत नाही. तर ह्याला काय, तर मिथेन. बायोगॅसमध्ये मिथेन असतो भरपूर, CH4 आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तर हा प्रश्न सोपा होता. खालीलपैकी कोणता हा पेशीच्या आतील जेलीसारखा द्रव असतो आणि तो रासायनिक अभिक्रियेसाठी माध्यम पुरवतो? बघा, पेशीद्रव्य, तंतुकणिका, तंतुकणिका पाहिजे होतं, तंतुकणिका, केंद्रकीय पटल आणि रायबोझोम. तर काय विचारले, तर हा पेशीच्या आतील जेलीसारखा द्रव्य असतो आणि तो रासायनिक अभिक्रियेसाठी माध्यम पुरवतो, असं या ठिकाणी त्याला विचारायचं आहे. तर व्यवस्थित होता, पेशीच्या आतील जेलीसारखा द्रव आणि रासायनिक अभिक्रियेसाठी माध्यम पुरवतो. तर बघा, हे जो उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, पेशीद्रव्य. पेशीद्रव्य काय मित्रांनो, तर सायटोप्लाझ्मा याचं नाव मित्रांनो पेशीद्रव्याला जोहान पुरकिंचे यांनी या ठिकाणी पेशीद्रव्य हे नाव या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय होतं, तो चिकट बघा, चिकट जेलीसारखा द्रव्य असून त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होतात. त्याच्यामध्ये काय, तर अमिनो आम्ले, जीवनसत्वे, ग्लुकोज इत्यादी महत्त्वाचे पदार्थ या ठिकाणी असतात. म्हणजेच काय, तर पेशीद्रव्य सायटोप्लाझ्मा हे मित्रांनो ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पेशीद्रव्य नाव लक्षात देऊ दे, कोण दिलं, तर जोहान पुरकिंजे हे नाव लक्षात ठेवा तुम्ही. जोहान पुरकिंजे हे यांनी पेशीद्रव्य हे नाव मित्रांनो त्यांनी सुचवलेलं आहे, किंवा त्यांनी त्याचा या ठिकाणी शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणता जीवाणू हा अन्न विषबाधा होण्याचे सर्वात सामान्य कारण आहे? बघा, क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स, न्यूमोसिस्टिम, न्यूमोनिया, हिस्टोप्लाझ्मा, कॅप्सोसेटिम आणि कॉक्झिडिओआयडिस इमिटीज. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो, बघा डायरेक्ट उत्तर सांगणार मी याचं, कारण क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स
ह्याचं हे डायरेक्ट उत्तर आहे. TCSने विचारलेला प्रश्न आहे, ह्याचं जास्त एक्सप्लेनेशन मला पण माहीत नाही आहे. त्यामुळे डायरेक्ट उत्तर ॲज इट इज तुम्ही लक्षात ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. कोणता जीव हा अन्न विषबाधा होण्याचे सामान्य कारण विचारले. सर्वात सामान्य कारण आहे तर क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते हे लहान आतड्याच्या आतील स्तरात असंख्य बोटांसदृश्य उंचवटे असतात. बघा असंख्य बोटांसारखे सदृश्य विचारले. बघा असे प्रश्नाची सवय व्हायला पाहिजे, कारण जी भाषा आहे ना ती एक्झामिनरची ती आपल्या कुणाला जमत नाही. ती फक्त त्या भाषेत तुम्हाला सवय व्हावी म्हणून आपण या ठिकाणी ते TCSचे प्रश्न या ठिकाणी ॲड केले आहेत. कुठं तर लहान आतड्याच्या आतील भाग लक्षात ठेवा. तर उद्वर्त, स्वादुपिंड, आभासी पाद आणि पेप्सिन. तर काय आहे उत्तर? हे जे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 उद्वर्त्य. ऑप्शन क्रमांक 1 हे बोटांसुद्धा असंख्य बोटांसदृश्य उंचवटे असतात. तर कुठे असतात ते? लहान आतड्याच्या आतील स्तरामध्ये असतात. प्राणी पेशीमध्ये खालीपैकी काय आढळत नाही? बघा गोल्गी पिंड, तंतुकणिका, लवके आणि केंद्रके हे मित्रांनो या ठिकाणी यातलं बघा वेगळा घटक ओळखा किंवा गटात न बसणारा शब्द पण मध्ये सुद्धा या ठिकाणी तो प्रश्न या ठिकाणी तो जाऊ शकतो. तर काय आहे उत्तर? गोल्गी पिंड, तंतुकणिका, लवके आणि केंद्रके. तर मित्रांनो हे जे उत्तर आहे लवके. लवके हे काय? तर लवके ही केवळ वनस्पती पेशीत आढळतात. लक्षात ठेवा, केवळ वनस्पती पेशीमध्ये आढळतात. लवके ही प्राणी पेशीमध्ये नसून ते केवळ वनस्पती पेशीमध्ये आढळतात. मित्रांनो हे पण लक्षात ठेवा तुम्ही. ऑप्शन क्रमांक 3 हे जे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्राण्यांच्या वर्गीकरणावर या ठिकाणी 5 प्रश्न. प्राण्यांच्या वर्गीकरणावर सगळ्या एक्झाममध्ये प्रश्न एका दुसरा आलेला आहे. तुम्ही जर एक्झाम दिली असतील TCS IBPची तर तुम्हाला ते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसले असतीलच. बघा प्रश्न पहा, नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे किती दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे. बघा या ठिकाणी अंदाज वर्तवलेला आहे. तर ह्यांनी डेटा कुठून आणला? तर मित्रांनो ह्यांच्याकडचा डेटा आहे तो स्टेट बोर्डमधला डेटा आहे. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी त्याचा वापर करून हा या ठिकाणी प्रश्न निर्माण करू शकतात. आपण पण स्टेट बोर्डच्या बाहेर या ठिकाणी गेलेलो नाही आहे. त्यामुळे त्याच्यातच मित्रांनो या ठिकाणी प्रश्न कॉपी केलेले आहेत आपण. तर ह्याचं उत्तर मित्रांनो अंदाजे पृथ्वीवर या ठिकाणी 7 दशलक्ष प्राण्यांच्या प्रजाती असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे. अंदाजे आहे, त्यामुळे याचं उत्तर पुढे पाठीमागे होऊ शकतं. स्टेट बोर्डचा जर त्यांनी डेटा वापरला असेल तर मित्रांनो ते डेफिनेटली उत्तर ॲज इट इज राहील, त्यामध्ये चेंज होणार नाही. त्यामुळे 7 दशलक्ष हा तुम्ही आकडा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कोणती पद्धती म्हणतात? बघा अरिस्टॉटल यांनी कोणती पद्धत वापरली होती या ठिकाणी असा प्रश्न येईल. तर आधुनिक, पारंपरिक, कृत्रिम आणि पुरोगामी. तर याचं उत्तर मित्रांनो अरिस्टॉटल यांनी या ठिकाणी कृत्रिम पद्धत या ठिकाणी त्यांनी वापरली होती. तर अरिस्टॉटल सोडून अजूनसुद्धा बाकीचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी कृत्रिम पद्धत वापरली होती. ते कुठले आहेत बघा, जॉन रे असतील, लिनियस असतील, प्लिनी असतील आणि थिओफ्रेस्टस यांनीसुद्धा या ठिकाणी कृत्रिम पद्धत यांनी त्या ठिकाणी वापरली होती. तर मित्रांनो प्राण्यांचे सर्वप्रथम वर्गीकरणाचे प्रयत्न कोणी केला असं जर तुम्हाला आलं तर मित्रांनो ग्रीक तत्ववेत्ता होता का ग्रीक शास्त्रज्ञ होत्या अरिस्टॉटल यांनी मित्रांनो त्यांनी ते सर्वप्रथम या ठिकाणी प्राण्यांचे वर्गीकरण केलं होतं कृत्रिम पद्धतीने. त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. सर्वप्रथम कोणी केलं आणि कोणती पद्धत वापरली? नैसर्गिक वापरली, कृत्रिम वापरली, आधुनिक वापरली, काय पण त्याचं उत्तर आहे मित्रांनो कृत्रिम. पारंपरिक म्हणण्यापेक्षा किंवा आधुनिक म्हणण्यापेक्षा कृत्रिम हा शब्द या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा वाटतो. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न, जॉन रे यांनी वर्गीकरणाची कोणती पद्धत वापरली? बघा मगाशी मी काही शास्त्रज्ञ नावं सांगितली, थिओफ्रेस्टस असतील, प्लिनी असतील, जॉन रे असतील, लिनियस असतील, यांनी काय या ठिकाणी कृत्रिम पद्धत या ठिकाणी त्यांनी वापरली होती. ऑप्शन क्रमांक 3 हे या ठिकाणी बरोबर सांगता येतं. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न, कोणत्या मुद्द्यांवर आधारित प्राणीसृष्टीचे 2 विभागात वर्गीकरण केले जाते? बघा पृष्ठरज्जू, समपृष्ठरज्जू, असमपृष्ठरज्जू आणि चेतारज्जू. तर मित्रांनो हे जे उत्तर आहे चेतारज्जू तर काय येत नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे एलिमेंट करून टाका. चेतार राहतात काय समपृष्ठ आणि असमपृष्ठरज्जू. तर पृष्ठरज्जूच्या आधारित त्या ठिकाणी त्याचे समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू याचे या ठिकाणी 2 भागात या ठिकाणी वर्गीकरण केले जाते. ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. समपृष्ठ प्राणी संघाची विभागणी किती उपसंघात या ठिकाणी केलेली आहे? बघा समपृष्ठ राज्याचे ते किती भागात वर्गीकरण केलेले आहे उपसंघ विचारले त्या ठिकाणी. तर 3, 2, 4 आणि 5. तर मित्रांनो हे जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भागात 3 उपसंघात या ठिकाणी समपृष्ठ रज्जू या प्राणी संघाची विभागणी केलेली आहे. बघ कुठले कुठले ते असतील ते तर युरोकॉर्डेटा, सेफलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा ही नावं मित्रांनो लक्षात ठेवा. युरोकॉर्डेटा, सेफलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा ही मित्रांनो समपृष्ठ रज्जू प्राणी संघाची या ठिकाणी उपसंघात विभागणी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा TCSने विचारले पर्यावरण या ठिकाणी 5 प्रश्न. बघा पर्यावरणाने विचारलेले आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. मे 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय लष्कराच्या गजराज
कॉर्प्सने गजराज कॉर्प्स बघा हे कुठलं नाव लक्षात ठेवा. गजराज कॉर्प्स हे संयुक्त कवायतीचे प्रमाणीकरण करण्यासाठी आणि विविध अभिकरणांच्या परिस्थितीच्या मदतस्तंभाच्या तयारीचा समन्वय साधण्यासाठी एक्सरसाइज जर राहत ही संयुक्त पूरकालीन मदत केली होती. बघा पूरकालीन लिहिले, हा आपत्तीमध्ये पण या ठिकाणी प्रश्न जाऊ शकतो आणि पर्यावरणात सुद्धा आहे. तर गजराज कॉर्प्स ओडिशा, गोवा, महाराष्ट्र आणि आसाम. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 ओडिशामध्ये या ठिकाणी त्यांनी ती भारतीय लष्कराने या ठिकाणी ती गजराज कॉर्प्स जर राहत ही पूरकालीन मदत केली होती. मित्रांनो हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आता बघा पर्यावरण किंवा चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना तुम्ही आपल्या परीक्षेपासून ते पाठीमागचे 5-6 महिन्यापर्यंत तुम्ही करंटचा डेटा तुम्ही या ठिकाणी अभ्यास करा, जेणेकरून एका दुसरा प्रश्न करंटवर 3 ते 4 प्रश्न येणार आहेत. तर ते मित्रांनो ते हातचे मार्क आहेत. 5-6 महिन्याचं करा, वर्षभराचं या ठिकाणी करत बसू नका, चुकेल ते आणि येणार पण नाही. तर तुम्ही तसं करंटचा अभ्यास करा. भारतीय लष्कराच्या खालीपैकी कोणत्या तुकडीने विविध आपत्ती व्यवस्थापन गटांच्या सहकार्याने अलीकडेच एक्सरसाइज जल राहत कुठली तर एक्सरसाइज जल राहत या नावाची संयुक्त पूरकालीन मदत आयोजित केली होती. बघा राजपूत रेजिमेंट, डोगरा रेजिमेंट, द ग्रेनेडियर्स आणि गजराज कॉर्प्स. बघा हा पण प्रश्न या ठिकाणी त्यांना रिपीट झाला. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 द ग्रेनेडियर्स ही या ठिकाणी पूरकालीन मदत आयोजित केली होती. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न लाखो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषापासून तयार झालेला ऊर्जा स्रोत अशी खालीलपैकी कशाची व्याख्या करता येईल. तर बघा भूपातीय ऊर्जा, जैव इंधन, जीवाश्म इंधन आणि अणुऊर्जा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 जीवाश्म इंधन. कोणतं तर जीवाश्म इंधन याची व्याख्या करता येईल कसं तर लाखो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेल्या वनस्पती प्राण्यांच्या अवशेषापासून. तर ते या ठिकाणी ते एक प्रकारे जीवाश्म इंजिन आहे. जैव इंधन आहे, भूपातीय ऊर्जा पण आहे. बऱ्याच जणांना भूपातीय ऊर्जा वाटेल पण ते नाही आहेत, तर जीवाश्म इंधन या ठिकाणी ते आहे. पुढचा प्रश्न बघा भारतातील जैवविविधता समजून घेण्यासाठी आणि तपासण्यासाठी भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण ZSI हे आहे ते शॉर्ट फॉर्म आहे त्याचं, तर स्थापन कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती. जैवविविधता समजून घेण्यासाठी प्राणीशास्त्र विभाग सर्वेक्षणाची स्थापना. तर साल विचारले बघा एका जरा प्रश्न सालवर पण येईल. एक्झॅक्टली तुम्हाला माहिती पाहिजे किंवा तर चुकू पण शकतो तो, कारण आपल्याला असं माहिती नसतं ना डायरेक्ट साल वगैरे. त्यामुळे लॉजिक लावून तुम्ही त्या प्रश्नापर्यंत सोडू नका, पण ते प्रश्न स्किप करू नका. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 1916. ऑप्शन क्रमांक 1916 आहे त्याचं उत्तर. पुढचा प्रश्न जून 2023 पर्यंतच्या माहितीनुसार केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत. बघा हे जून 2023चा डेटा आहे. आता भरपूर पाठीमागं आपण एवढं काय पाठीमागे यायची आवश्यकता नाही. तुम्ही लेटेस्ट या ठिकाणी ते मंत्रिमंडळ पर्यावरण संदर्भात असलेलं किंवा भारताचं मंत्रिमंडळ, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे या ठिकाणी तुम्ही करून घ्या. तर याचं उत्तर होतं त्यावेळेला जून 2023ला तर भूपेंद्र यादव ऑप्शन क्रमांक 1. पृथ्वीवरील गुरुत्व त्वरण बघा गुरुत्वाकर्षण या ठिकाणी 5 प्रश्न घेतलेले आहेत आपण. पृथ्वीवरील गुरुत्व त्वरण ही विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास काय होत जाते, म्हणजे कमी होत जाते, जास्त होत जाते. बघा ह्याच्यावर जास्त मी डिटेल सांगत बसत नाही, कारण पहिल्यांदा आपण गुरुत्वाकर्षण वगैरे ह्याच्यावर बऱ्याच वेळा चर्चा झालेली आहे. फक्त प्रश्न तुम्हाला मिळावेत वेगळे म्हणून हा या ठिकाणी प्रश्न बनवायचा प्रयत्न आहे. तर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास काय होते, तर या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 तर जास्त होत जाते. गुरुत्वीय त्वरण हे जास्त होते. ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. वजनाचे SI एकक काय आहे. बघा डाईन आहे, न्यूटन आहे, गुरुत्वीय त्वरण आहे आणि यापैकी नाही. तर या ठिकाणी वजनाचे एकक हे आपल्याला वजनाचे SI एकक विचारले. वजनाचे SI एकक हे न्यूटन आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. वजनाची व्याख्या काय आपल्याला सांगता येईल, तर एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्यामध्ये तिच्या केंद्रकाच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. वस्तूचे वजन हे मित्रांनो गुरुत्वीय त्वरणावर अवलंबून असते. लक्षात ठेवा वस्तूचे वजन हे गुरुत्वीय त्वरणावर अवलंबून असते. म्हणजे गुरुत्वीय त्वरण जी बदलली की या ठिकाणी ते वजनसुद्धा या ठिकाणी बदलत असतं. आपल्याला SI विचारलं आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1 न्यूटन. वजनाचे SI एकक आपल्याला 1 न्यूटन असं या ठिकाणी ते सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न अवकाश स्थानकावर Gचे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत केवळ किती टक्क्यांनी कमी असते. बघा Gचे मूल्य विचारले कशाच्या, पृथ्वीच्या पृष्ठभागावर तुलनेला विचारले आपल्याला कशाच्या, तर अवकाश स्थानकावर Gचे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत केवळ किती टक्क्यांनी कमी असते. तर 13%, 15%, 16% आणि 11%. तर हे जो उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 11% या ठिकाणी कमी असते. फॅक्च्युअल डेटा संदर्भात प्रश्न आहे. हा प्रश्न आला तर मित्रांनो लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आपल्याला या ठिकाणी हा सांगता येईल. IMP प्रश्न आहे किती टक्क्यांनी कमी असते.
वस्तुमानासंदर्भात हे चुकीचे विधान या ठिकाणी ओळखायचं आहे. वस्तुमान जसं 1 किलोग्राम आहे हे विश्वास सगळीकडे सारखे असते, हे पृथ्वी सापेक्ष स्थानानुसार बदलते आणि कधीही शून्य होऊ शकत नाही. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3. तर काय चुकीची विधान विचारलेलं व्यवस्थित वाचता, चुकीचे विधान विचारलेलं आहे. तर ते पृथ्वी सापेक्ष स्थानानुसार बदलते हे मित्रांनो या ठिकाणी ते चुकीचे विधान आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे या ठिकाणी आपल्याला बरोबर सांगता येते. तर मित्रांनो वस्तुमान म्हणजे काय, तर वस्तुमान मास. तर काय त्या ठिकाणी वस्तूची वस्तुमान म्हणजे काय, तर त्यामध्ये असणारा द्रव्यसंच आहे, त्याच्यामध्ये असणारा वस्तूचा द्रव्यसंच म्हणजेच काय, तर वस्तुमान. तर काय वस्तूचे वस्तुमान हे सगळीकडे सारखेच असते, तर ते या ठिकाणी ते बदलत नसते. तर इथे काय दिले त्यांनी, पृथ्वी सापेक्ष बदलते, तर तसं नाही ते, तर ते बदलत नसते. वस्तूची वस्तुमान शून्य कधीच होऊ शकत नाही हे पण बरोबर आहे. आणि वस्तूची वस्तुमान हे जडत्वाचे या ठिकाणी ते गुणात्मक मापक आहे हे पण मित्रांनो त्या मिनिटी लक्षात ठेवा. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यास तुमचे वजन काय होईल. बघा स्थिर राहील, वजन कमी होईल, वजनात वाढ होईल आणि यापैकी नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागावर उंच आपण जात गेल्यास तर काय होईल, तर आपले वजन या ठिकाणी ते कमी होत जाईल. ऑप्शन क्रमांक 2. बघा आरोग्यावर संदर्भात या ठिकाणी 5 प्रश्न आरोग्यासंदर्भात आपण घेतलेले आहेत. त्यांनी आपल्याला पोर्शनमध्ये दिलेलं नाही, पहिला सांगतो आरोग्य दिलेलं नाही. जुन्या पद्धतीनं होतं त्याच्यामध्ये आरोग्यावर सगळे प्रश्न येत होते, पण आता नाही आलेले. पण आरोग्यासंदर्भात जर आले तर प्रश्न एखाद दुसरा तर तो आपला मार्क हातचा जायला नको म्हणून आपण या ठिकाणी 5 प्रश्न ॲड करत असतो. कर्करोगात पेशीचे विभाजन हे कोणत्या पद्धतीने होते. सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन, अनियंत्रित अर्धसूत्री विभाजन आणि अनियंत्रित विभाजन. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 अनियंत्रित विभाजन. बऱ्याच जणांना बघा इथे मी मुद्दाम ऑप्शन पहिल्यावर टाकलेला आहे, तुम्ही जेणेकरून पटकन वाचून या ठिकाणी ते टिक करावं. इथं अर्धसूत्री नाही येणार, तर नुसतं अनियंत्रित विभाजन येणार, म्हणून मी पहिल्यांदाच या ठिकाणी ऑप्शन वरती घेतलेला आहे. अनियंत्रित अर्धसूत्री नाही, फक्त अनियंत्रित विभाजन आहे. ऑप्शन क्रमांक 4. पुढीलपैकी कोणता RNA हा DNA पासून जननिक माहितीचे वहन करतो. mRNA, tRNA, RNA आणि pRNA. तर काय या ठिकाणी विचारले RNA DNA पासून जननिक माहितीचे वहन करतो, तर कोणता आहे तो, तर याचं उत्तर मित्रांनो mRNA. माहितीचे वहन करतो म्हणजे मॅसेंजरचं काम करतो तो, तर mRNA आहे. ऑप्शन क्रमांक 1. खालीलपैकी अननील श्वसन म्हणजेच काय, तर ॲनारोबिक रिस्पिरेशन पद्धतीमध्ये कोणत्या क्रियेचा समावेश होत नाही. तर बघा दुधाचे दही होणे, अल्कोहोल तयार होणे, पाव तयार करणे आणि सायट्रिक अम्ल तयार करणे. तर हे जो आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सायट्रिक अम्ल तयार करणे या क्रियेचा या ठिकाणी समावेश होत नाही. पुढचा प्रश्न अमिबामध्ये प्रजनन कोणत्या प्रकारे होते. विखंडन, द्विखंडन आणि खंडन. तर मित्रांनो अमिबामध्ये या ठिकाणी दोन्ही पद्धतीचे या ठिकाणी प्रजनन होत असते, विखंडन आणि द्विखंडन. ऑप्शन क्रमांक 3. खालीपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही. कोणता प्राणी उभयलिंगी नाही असं विचारत येतो. खेकडा, गांडूळ, लिव्हर फ्लूक आणि हायड्रा. तर याचं उत्तर मित्रांनो खेकडा हा प्राणी या ठिकाणी उभयलिंगी आपल्याला या ठिकाणी सांगता येत नाही. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. चला मग आपण या ठिकाणी आपल्या आरोग्य सेवक संदर्भात आणि टेक्निकल विभागाचे 40 प्रश्न या ठिकाणी ते घेतलेले आहेत. सर्व प्रश्न मित्रांनो या ठिकाणी सिलेबसनुसार आहेत, वेगळा काही करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. जो काही पोर्शन दिलेला आहे, जो काही घटक दिलेला आहे आपल्याला टेक्निकल भागाचा किंवा तांत्रिक घटकाचा, तो सर्व प्रश्न या ठिकाणी ॲड केला आहे. वेळोवेळी मित्रांनो आपण बघा TCSने विचारले सुद्धा या ठिकाणी प्रश्न ॲड केलेले आहेत. ते पण कुठले महत्त्वाचे चालू घडामोडी संदर्भात असणारे जसे की पर्यावरण असू दे, स्पेस मिशन असू दे, त्याचप्रमाणे आपत्ती असू दे, हे सर्व प्रश्न मित्रांनो चालू घडामोडी संदर्भात करत आहोत आपण, त्यामुळे ते पण तसं ते ॲड केलेलं आहे. बघा आपला व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा. तुम्ही आमची जुनीसुद्धा व्हिडिओ या ठिकाणी परीक्षेच्या काळात आवर्जून पहा. पहिले असते तर पुन्हा एकदा पहा, स्पीड लावून पहा. पण मित्रांनो आमचे व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल, हेच मित्रांनो आपलं वेळोवेळी सांगणं आहे. मित्रांनो आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल या ठिकाणी थँक्यू सो मच.